रामकृष्ण हरी. संत कृपा झाली इमारत फळाली. जगत वंदनीय जगत तुकोबरायांच्या जीवनामधले वेगवेगळे प्रसंग आहेत. जीवनामध्ये भरपूर दुःखही आली, सुखही आली, परंतु काही अनुभव असे आहेत की आपण आपल्या जीवनामध्ये एखादा असा प्रसंग असतो की आपण आयुष्यभर विसरत नसतो. ज्या वेळेला स्वामी विवेकानंद होते आणि स्वामी विवेकानंद भ्रमंती करायची, या गावाहून त्या गावाला जावा, त्या गावाहून त्या गावाला जावा, अशी त्यांची भ्रमंतीचा काळ ठरलेला असायचा. आणि जात असताना शहरं असतील, ग्रामीण भाग असेल, खेडेगावामध्ये ज्या वेळेला एखाद्या ग्रामीण भागात त्यांचं जाणं झालं, त्यावेळेला स्वामी विवेकानंद एका ठिकाणी थांबले आणि त्या थांबल्यानंतर त्या ठिकाणी असा प्रसंग झाला मित्रांनो की संतांची कृपा कशी असती, संत मंडळी आल्यानंतर काय घडतं, संतांची मांडी आल्यानंतर आपल्या जीवनामध्ये कसं परिवर्तन होतं, असं एक चित्र त्यांच्या जीवनामध्ये घडलं. स्वामी विवेकानंद प्रत्येक ज्यावेळेला ग्रामीणमध्ये गेले त्यावेळेला प्रत्येक शेतकऱ्याचा दिनक्रम असायचा की दिनक्रमामध्ये सकाळी लवकर उठणे, आपल्या गुरंढोरं शेतीवाडीचा दिनक्रम, घरचं शेण काढणे, गवऱ्या वगैरे हे सगळं कलवड उकंडा हे त्याच्या जीवनामध्ये हा सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत त्याचा गुरंढोरांची सेवा करणे आणि त्यांच्याबरोबरच एकजीव होणे, एकत्र राहणे असा त्याचा दिनक्रम होता. सकाळी उठल्यानंतर सगळं त्याचा दिनचर्या आवरली, आपली बैल वगैरे घेतली आणि शेतामध्ये नांगरणी चालू होती. नांगरणी झाल्यानंतर साधारण दुपारी 11-12च्या वेळेला ज्यावेळेला त्यांच्या धर्मपत्नी ज्यावेळेला शेतामध्ये भाकरी घेऊन आल्या त्यावेळेला त्यांनी काय केलं, आपली बैल सोडले, त्यांना पण बांधावरती बांधलं, वैरणकाडी केली, पाणी पाजलं आणि स्वतः ज्यावेळेला दोघंजण जेवायला बसले त्यावेळेला ज्या झाडाखाली बसले त्या झाडावरून एक भलं मोठी 2 खाली अंडी पडली. त्यांनी पाहिली, ती बाजूला ठेवली आणि संध्याकाळी सगळा शेतातला दिनक्रम उरकल्यानंतर येताना ती दोन्ही अंडी घरी आणली. एक अंड फुटलं होतं म्हणून रस्त्यात फेकून दिलं, एक चांगलं होतं ते आपल्याकडे ज्या कोंबड्या होत्या त्या कोंबड्यामध्ये ते अंड ठेवलं आणि ठेवल्यानंतर काही दिवसानंतर एक 15-20 दिवस गेल्यानंतर त्यातला हळूहळू त्यातनं ते अंड उमललं गेलं आणि त्यातून एक बछडं बाहेर आलं. आणि बछडं ज्या वेळेला बाहेर पडलं मित्रांनो, त्यावेळेला हे बछडं त्या ज्या कोंबड्या होत्या त्या कोंबड्यांमध्ये जायचं. कोंबड्या जसा उकंडा इदरतीन, गवऱ्या विदरतीन, त्या कोंबड्यांमध्ये जाऊन ते कोंबड्यांसारखंच करावं लागलं. हळूहळू काही दिवसानंतर 15 दिवस झाले, 20 दिवस झाले, ते कोंबड्यांपेक्षा थोडं मोठं वाटू लागलं. नंतर महिन्याचं झालं, 2 महिन्याचं झालं, ते अजून थोडं मोठं वाटायला लागलं. त्यालाही शेतकऱ्याला प्रश्न पडला की अरे हे तर साक्षात गरुडाचं पिल्लू आहे, गरुडाचं अंड होतं आणि हा तर गरुड पक्षी आहे. परंतु हा गरुड पक्षी असूनही आज ह्या कोंबड्यांमध्ये जातोय, उकंडा इदरतोय, गवऱ्या इदरतोय. पण मित्रांनो, आपणही सर्वजण कोण आहोत, गरुडाचे बछडे आहोत. या पृथ्वी तलावरती आल्यानंतर आपण काय करायचं, आपलंही तीच परिस्थिती झाली. चौकात जाणे, मित्रांमध्ये बसणे, बोलणे, ते करतील तसे अनुकरण करणे, ते करतील तसं व्यसन करणे, ते करतील ते अनुकरण ते करायला लागलेत. त्याप्रमाणे आपली पण ही बछडं करायला लागली. तर आपण काय आहोत, आपण काय केलं पाहिजे, तर आपण कशाची अवलाद आहोत, आपण वाघाचे बछडे आहोत. आपण कशाची बछडं आहोत, तर आपण फार मोठे गगनामध्ये गरुडाचे बछडे आहोत. गगनामध्ये मोठा विहार करणे, उंच भरारी घेणे हे आपलं काम आहे. तर ह्याचप्रमाणे मित्रांनो, ज्यावेळेस स्वामी विवेकानंदांनी त्या ठिकाणी उदाहरण दिलं की तुम्ही कशाचे काय आहात, तर तुम्ही एक फार मोठे गरुडाचे बछडे आहात, एका वाघाचा छावा आहात आणि तुम्ही हे काय करताय, तर त्या चौकात जाताय, तिथं नको त्या गप्पा मारताय, नको ते व्यसन करताय. तुम्ही काय केलं पाहिजे, तर तुम्ही गरुडाची पिल्लं आहात. गगनामध्ये फार मोठा भरारी घेतली पाहिजे आणि त्या भरारीला मध्ये जी ताकद आहे ती कशात नाही. तर तुम्ही काय केलं पाहिजे, या गगनाचा आनंद घेतला पाहिजे. तर तुम्ही हे सगळं सोडून द्या. तुम्ही कशाचे बछडे आहात, तर तुम्ही आज वाघाचे बछडे आहात, तुम्ही आज गरुडाचे बछडे आहात. तुम्ही गगनामध्ये मोठा विहार घ्या, हे सगळं सोडून द्या आजपासून. असं स्वामी विवेकानंद ज्या वेळेला तिथल्या तरुणांना सांगतात त्यावेळेला तरुण संघटित होतात. तरुणांच्या मनात विकल्प निघून जातात, व्यसन तरुण सोडतात आणि ते तरुण सर्वजण स्वामी विवेकानंदांच्या पावलावरती पाऊल ठेवून देश सेवा करण्यासाठी, देशासाठी आपण जन्माला आहोत. घेईन मी जन्म याच साठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम चिंतन संतांचे पूजन, घालीन लोटांगणी महाद्वारी. त्याप्रमाणे मित्रांनो, गरुड झेप घ्या, गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई.
वेगी आणा वातो हरी मग दिना ते उद्धरी. अशी मोठी गगनामध्ये विहार करा, मोठी उडी घ्या आणि त्याप्रमाणे मोठी ताकद आपल्या जीवनाचा आनंद घ्या. रामकृष्ण हरी.